हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. हो, जखमा देणारी नाती सोडून द्या. अहो, नाती म्हणजे काय? आनंद देणारी असावी, आपल्याला मदत करणारी असावी, आपल्याला शक्ती देणारी असावी, आपल्याला वेळेला उभारी देणारी नाती असावी. पण काही नाती कशी असतात माहित आहे का? ती मनाला वेदना देतात, जखमा करतात आणि त्यांना किंमत नाहीये तुमची. तुम्हाला त्यांना वाटते ह्यांना काय येते, ह्यांना काय कळते, हे काय गरीब आहेत, ह्यांची काय आपल्याला मदत लागते. पूर्वी मदत घेतलेली असते पण ते विसरलेले असतात. त्यामुळे अशी नाती एका बाजूनं जपली जातात का, किंवा जपावी का, हे एका ताई विचारलेला प्रश्न आहे. ताई, असली नाती बिलकुल जपायला जाऊ नका. का म्हणजे ही नाती तुम्हाला दुःख दुःख वेदना आणि वेदना देणार, ह्याचे पलीकडे काहीही देत नाहीत. ते नात्यांना तुम्ही मुळापासून काढून टाका. मनात सुद्धा त्या नात्यांची आठवण आणू नका. आता हे लोक काय करतात का, म्हणजे ह्या बऱ्याच लोकांना हा अनुभव असणार आहे. ते टोमणे मारतात तुम्हाला, तुम्हाला दुखवतात आणि तुमचे वेळेला काही उपयोगी पडत नाही. तुम्ही त्यांचे वेळेला कितीतरी मदत केलेली असेल, पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा ही लोक येत नाहीत. त्यांचं ती एन्जॉय करणे ते एकदम मस्त असतात. तुम्ही दवाखान्यात ऍडमिट असाल तरी ते लोक तेव्हा तुमचे मदतीला येत नाही. त्यांचे वेळेला ते इकडे तिकडे गेले असले, घरात एक दोघं असली की त्यांना जेवण खाण्यापासून सगळं तुम्ही केलेलं असते, पण तुम्ही दवाखान्यात असताना सुद्धा, म्हणजे दोन्ही टोकाच्या भूमिका मी सांगते, अशा वेळी सुद्धा ती लोक तुमचे जवळ येत नाहीत. ते एन्जॉय करत असतात. त्यांच्या घरात मुलाचा रिझल्ट लागलेला असेल 50% पडलेले, तर काही आपल्याला बोलायचं नाही, पण ते हॉटेलिंग हे ते करत असतात. त्यामुळे ही नाती आहेत का, वेळेला आपल्याला उपयोगी पडत नसली तर. आणि हे बघा, नातं म्हणजे काय, प्रेम असायला पाहिजे आणि ते प्रेमात शांतता हवी असते. असं सोडून सारखं लांब लांब जाणारी नाती असतात. ही नाती कशाला पाहिजेत? तुम्ही मेसेज करा, फोन करा. तुम्ही 10 वेळा फोन केलात की म्हणतील अहो वेळ नाहीये. अहो, खरंच वेळ नसतो. आपले जवळचे माणसाला, आपले मुलाला असेल आणि कोणाला असेल, वेळेला आपण फोन करत नाहीये. किती बिझी असलो तरी फोन करत नाही. तुम्हाला फोन करायला त्यांना वेळ नाहीये म्हणजे त्यांना तुम्ही नको आहात. मग हे लोक तुम्हाला कशाला पाहिजेत? बिलकुल मनात सुद्धा त्यांचं नाव सुद्धा आणू नका मनात. आणि तुम्ही त्यांना उपलब्ध असता कधी लागलं तरी, पण तुमच्या वेळेला ते येत नाहीत. उलट तुमच्यावरच आरोप करतील, दोष देतील, तक्रारी करतील, टीका करतील. अहो, प्रेमात काय असते? प्रेमात आधार असतो. किंवा मन मोकळेपणानं बोला ना, कुठे दुखावला तरी असं असं झाले बाबा, बोलून दाखवा. ती खरी आपलेपणा. आपलेपणा म्हणजे तोडून द्यायचं, म्हणजे त्यांना गरज नाहीये तुमची, त्यामुळे तुम्ही पण असले तुम्हाला जखम देणारे
जखमा देणारी नाती बिलकुल कंटिन्यू करू नका. आणि नातं हे बघा, वन साइडेड नातं टिकते का हो कधी? आपण टाळी वाजवतो, दोन्ही हातांचा उपयोग आहे का नाही? दोन्ही हातांची गरज आहे का नाही? मग समोरच्या माणसाला तुमची गरज नाही असं तुम्हाला दिसत असलं तर तुम्ही कशाला परत परत जाता वन साइडेड? काहीही उपयोग नाही त्याचा. आणि घाबरून लोक काय म्हणतील म्हणून घाबरून नातं टिकत नसते. नातं कायम मोकळेपणानं टिकते, घाबरून नाही टिकत. आणि काही नाती अशी असतात, तुलना करतात, तो बघ कसं हे करतो, त्याचा मला आठवड्याला एकदा फोन येतो, त्याचा मला रोज फोन येतो. असं तुलना करणारी लोक सुद्धा आपली नसतात. आणि कधी कधी हे बघा, नातं म्हणजे फक्त मी रक्ताचं नातं म्हणत नाही, विश्वासाचं नातं असेल, मित्रांमधलं असेल, बॉस आणि कामगारांमधलं नातं असेल. अहो इथे सुद्धा जरा तरी विश्वास, अंडरस्टँडिंग पाहिजे का नाही? अहो माझा स्वतःचा अनुभव सांगते मी. नोकरी करत असता खूप वर्षापूर्वीचा, आमच्या सासूबाई आजारी पडल्या. मग त्यांना दवाखान्यात ऍडमिट करायचं होतं. म्हणताना मी लीव्ह ॲप्लिकेशन मैत्रिणीबरोबर पाठवून दिला प्रिन्सिपल सरांना द्यायला. तसं त्या म्हणे असं त्यांच्या सासूबाईंना ॲडमिट केले, बरं नाही म्हणून त्या आल्या नाही, ॲप्लिकेशन पाठवले. सासूबाईंना बरं नाही ते काही त्यांना बरं आहे ना, अशी ती व्यक्ती बोलली म्हणे. हे बघा, असे शब्द कधीच आयुष्यात तर ते शब्द विसरत नाही. नो डाऊट नंतर 10-15 दिवसानं माझ्या सासूबाई वारल्या, पण हे जग सोडून पण झाल्या. म्हणजे इवन फक्त नातेतच म्हणत नाही मी, बॉस आणि म्हणजे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई मधलं रिलेशन सुद्धा चांगलं असावं लागते, समजूतदारपणा असावा लागतो. परिस्थिती प्रत्येकाला येत असतीये परिस्थिती. त्यामुळे ही परिस्थिती आपण प्रत्येकाची समजून घ्यायला पाहिजे, तरच ती नाती टिकतात. नाही ते वन साइडेड नाती टिकत नाहीत. त्यामुळे अशी नाती आहेत का नाही, ती नाती काही खरी नाती नाहीयेत. म्हणजे वेळेला अगदी फक्त त्यांना गरज असताना नातं नाहीये. हे नातं बिलकुल उपयोगाचं नाही. किंवा तुम्हाला सतत दुःख देणारं, तुम्हाला कमी लेखणारं नातं हे उपयोगाला नाही. दिवस बदलतात आणि कितीतरी जणांना ते अनुभव आहेत. दिवस बदलल्यावर तीच लोक तुमच्याशी येऊन कसं वागतात, कसं बोलतात, नंतर ती तुमच्याशी येऊन किती प्रेमानं वागली तरी कुठेतरी आपल्या हृदयाला लागलेलं असते का नाही? अशा वेळी कसं नातं होतं त्यांचं, ते कसे वागले होते हे प्रत्येकाला कळत असते. त्यामुळे आपल्याला जखमा देणारे, तुम्हाला दुःख देणारी नाती का नाही ताई सोडून टाका. ती किती जवळची असू देत, तुम्हाला हरकत नाही. तुम्ही म्हणता मला वाईट वाटते हो, अहो त्यांना गरज नाही, त्यांना काही वाटत, उलट त्यांना तुमच्याशी बोललं तराची दुःख होत असेल, वाईट वाटत असेल, मग कशाला पाहिजे तुम्हाला म्हणून ती नाती. त्यामुळे जरा अशा वेळी आपण स्ट्रॉंग व्हायला लागते. आणि शेवटी एक लक्षात ठेवा, आपण ह्या जगात येताना पण एकटं येतो, जाताना पण एकटंच जात असतो. आणि ही नाती सगळी आपल्याला प्रवासात जाताना भेटलेल्या माणसांसारखी असतात. त्यामुळे जी नाती तुम्हाला आनंद देतात, सुख देतात, विश्वास देतात, ही नाती टिकवून ठेवा कायम. नाती म्हणजे मी फक्त इथे संबंधातली म्हणत नाही, मित्र असतील, मैत्रिणी असतील, इवन तुमच्या आजूबाजूची लोक असतील, खूप चांगली असतात. जग खूप सुंदर आहे, खूप चांगली माणसं आहेत जगात. माझ्या अनुभवानं सांगते, खूप चांगली माणसं आहेत. त्यामुळे खूप चांगली माणसं आहेत. आणि आफ्टर ऑल हे बघा,
आपली आता लोकसंख्या बघितली तर जवळजवळ 150 कोटी आहे. ते 150 कोटीमध्ये आपण किती लोकांना ओळखतो? तुम्ही लिहून बघा ना, किती लोकांना ओळखत असेल 100-200. इट इज नथिंग, म्हणजे डॉट सुद्धा नाहीत पूर्ण लोकसंख्येचे. त्यामुळे त्यातली तुमची 4 लोक गेली, काहीही फरक पडत नाही. मेन म्हणजे तुम्ही आनंदी असायला पाहिजे. तुमचे घराकडे बघा, मुलाबाळांकडे बघा. उलट मी सांगते, ही नको ती नाती लांब गेली का नाही, तुमची प्रगती लवकर होते. का? तुम्हाला वेळ जास्त मिळतो. तो वेळ तुम्ही तुमचे बेटरमेंटसाठी वापरू शकता. तुमचे काही हॉबीज म्हणा, ते ह्याच्यासाठी ते वेळेचा उपयोग करून घेऊ शकता. त्यामुळे हे नाती लांब गेल्यामुळे तुमचा 100% फायदा होणार आहे. आपल्याला काय वाटतं ह्याच्याबद्दल? कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. हॅव ए गुड डे.